व्यंग्यचित्रकार, पत्रकार, राजकीय विश्लेषक, उत्तम वक्ता, सिद्धहस्त लेखक, राजकीय मुत्सद्दी, उत्तम संघटक, मराठी मनाचा हुंकार, राजकीय नेता, सत्तेचा रिमोट कंट्रोल, मराठी बाणा, हिंदुत्वाची मशाल, एक एक शब्दात विस्फोटाची शक्ती, लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य असलेला अनभिषिक्त सम्राट. असंख्य विशेषणं कमी पडावीत अशी प्रतिभा नियतीनं भरभरून दिलेली. अशा व्यक्तिमत्वाचा आज 23 जानेवारी जन्मदिन. आजपासून या महानायकाचे जन्मशताब्दी वर्ष. श्री बाळासाहेब ठाकरे. नाम ही काफी है असे हे व्यक्तिमत्व. 23 जानेवारी 1926 ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिली जाईल. कारण याच तारखेला मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. वडील श्री केशव सीताराम ठाकरे हे समाजसुधारक व सिद्धहस्त लेखक. सरस्वतीचा भरभरून आशीर्वाद लाभलेले कुटुंब. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या संस्काराचा वारसा बाळकडू म्हणून त्यांना लाभला. आधी मुंबई, मग महाराष्ट्र, नंतर भारतभर एका वादळाप्रमाणे त्यांचा प्रभाव पसरला. याचा प्रारंभ झाला तो 1955 साली फ्री प्रेस जर्नल या नियतकालिकामधून. श्री बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून तेथे रुजू झाले. कुंचल्याचा फटकारा, त्यातून अचूक भाष्य, जनतेची दुःख ज्ञात असलेला पत्रकार अशी कारकीर्द सुरू झाली. जनतेच्या प्रश्नांची जाण अधिक प्रगल्भ होत होती. त्यासाठी व्यंगचित्र हे माध्यम पुरेसे नव्हते हे त्यांच्या ध्यानात आले. पुढेचे पाऊल म्हणून त्यांनी 1960 साली बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या सोबतीनं मार्मिक नावाचे साप्ताहिक काढले. आता लिखाणाचे अधिक स्वातंत्र्य मिळत होते. त्याचा परिणाम देखील दिसत होता. मराठी माणसाला आपल्या हक्काचा आवाज सापडत होता. मुंबईत मराठी माणसांची गळचेपी, गुजराती आणि दाक्षिणात्य लोकांचा प्रभाव याला रोखण्यासाठी 19 जून 1966 साली शिवसेना या राजकीय पक्षाची त्यांनी स्थापना केली. मुंबईत तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व होते. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांना हे वर्चस्व मोडायचे होते. शिवसेनेचा प्रभाव वाढू लागला तसा कम्युनिस्ट पार्टीचा जोम ओसरला. यात वसंतराव नाईक यांची छुपी मदत होती असे म्हटले जाते. निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईत मोजके नगरसेवक निवडून आणले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नंतर विधानसभेत चंचू प्रवेश झाला. पुढे मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता आली. मुंबईतून हे वादळ ठाण्यात शिरले. तेथून मराठवाडा व्यापला. महाराष्ट्रात शिवसेना या नवीन पक्षाची जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दुमदुमू लागली. मराठी बाणा सोबत घेत आता ठाकरे यांच्या शिवसेनेनं हिंदुत्वाची कास धरली. 1984 साली भाजपसोबत पहिल्यांदा युती केली. ठाकरेसोबत श्री प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हे या युतीचे शिल्पकार. 1989 साली सामना या मराठी दैनिकाचा जन्म झाला. शिवसेनेचे ते मुखपत्र होते. देशात राम जन्मभूमी आंदोलनाचे वारे जोरात होते. ठाकरेंनी या वातावरणात हिंदुत्वाची ज्वाला अधिक प्रखरतेनं पेटविली. 1992 साली बाबरी विध्वंस झाला. मुंबईत दंगल झाली. दंगलखोराविरुद्ध शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत मुंबईत ती रस्त्यावर उतरली. दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या श्रीकृष्ण कमिशननं शिवसेनेच्या भूमिकेवर बोट ठेवले. शिवसेना प्रमुखांनी त्याची पर्वा केली नाही. बाबरी पतनाची जबाबदारी थेटपणे स्वीकारणारा एकमेव राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख आता देशभर निर्माण झाली. 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली. शिवसेनेचे श्री मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. भाजपचे श्री गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. सत्तेत कोणीही असो, त्याचा रिमोट कंट्रोल मात्र शिवसेना प्रमुखांच्या हाती होता. महाराष्ट्रात शिवसेना भाजपचे सरकार येणं यात शिवसेना प्रमुखांची राजकीय मुत्सद्देगिरी दिसून आली. श्री ठाकरे
हे यशाच्या शिखरांवर होते. अकस्मात 6 सप्टेंबर 1995 साली मीनाताई ठाकरे उर्फ मासाहेब यांचे निधन झाले. शिवसेना प्रमुखांवर हा प्रचंड मोठा आघात होता. यातून सावरण्याच्या आत त्यांना दुसरा आघात झाला. ज्येष्ठ चिरंजीव बिंदू माधव ठाकरे यांचे अपघातात निधन झाले. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यात अनेक दुःख पचवले, मात्र वरील 2 घटनांनी त्यांच्या मनावर खोलवर जखमा झाल्या. त्यातून सावरण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असताना निवडणूक आयोगानं त्यांच्यावर 6 वर्ष मतदानास बंदी घातली. अशा बंदीला त्यांनी भीक घातली नाही. शिवसेनेचा झंझावात सर्वत्र सुरूच होता. सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती होत्या. 2004 साली त्यांनी उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना पुढे आणले. त्यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केले. यामुळे नाराज राज ठाकरे यांनी 2006 साली वेगळी चूल मांडली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन केला. शिवसेना प्रमुखांना हा आणखी एक मोठा धक्का होता. 2009 साली त्यांची अँजिओप्लास्टी झाली. 2012 मध्ये त्यांची प्रकृती बिघडली. ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. पुढे ते मातोश्रीमध्ये परतले. 15 नोव्हेंबर रोजी पुन्हा तब्येत खराब झाली. लीलावतीच्या डॉक्टरांनी सर्व शर्थीनं प्रयत्न केले. नियतीपुढे ते हतबल ठरले. महाराष्ट्र व देशात अर्धशतक घुंगावणारे हे वादळ 17 नोव्हेंबर 2012 रोजी नियतीपुढे लीन झाले. एक धगधगते अग्निकुंड शांत झाले. लौकिक अर्थानं शिवसेना प्रमुख हयात नसले तरी आपल्या जाजवले विचारांनी ते मराठी माणसांच्या हृदयात सदैव जिवंत असतील. त्यांचे विचार अमर आहेत. मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा विचार असेपर्यंत शिवसेना प्रमुख हे नाव दिशादर्शक असेल. एका कुंचल्यातून सुरू झालेला हा प्रवास पुढे दुधारी समशेरीप्रमाणे तळपला. वक्तृत्वाची मुलूक मैदान तोप म्हणून इतिहासात ठाकरी भाषा व ठाकरी बाणा अजरामर झाली. मराठी माणसाला ताठ मानेनं त्यांनी जगायला शिकवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा त्यांनी राजकीय भूमिकेतून मांडला. अशा या युगपुरुषाचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त श्रीगोंदा नामाच्या वतीनं शिवसेना प्रमुखांना विनम्र अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र.